माझ्यासाठी खूप अवघड झालं होतं. एक अजून असं आहे की तुमच्यावरती जे रिमांड रिपोर्ट किंवा ज्याला आपण म्हणू जे बेलच्या वेळेस आर्ग्युमेंट झाले, 3 गाड्या तुमच्या नावावर आहेत. एक BMW आहे, महिंद्रा थार आहे आणि मर्सिडीज, बहुतेक मर्सिडीज बेन्झ आहे. या तिन्ही गाड्या म्हणजे इतक्या महागड्या गाड्या आहेत की ज्या सर्वसाधारणपणे नॉन क्रिमिलेअर व्यक्ती घेऊ शकतो का, पहिला प्रश्न आहे. तुम्ही सांगा तुमच्या लॉजिक. ऍक्च्युली हा पण दुसरा प्रॉब्लेम आहे की लोकांना नॉन क्रीमी लेअर चे रूल्सच माहिती नाहीत, इवन मीडियाला माहिती नाहीत. तर आता आय वॉन्ट काउंटर क्वेश्चन यू की काय नियम आहेत, आय विल टेल इट. तर नॉन क्रीमी लेअरसाठी पहिली गोष्ट तर पेरेंटल इन्कम धरलं जातं, एक्सक्लुडिंग सॅलरी अँड ॲग्रिकल्चर इन्कम. सो फर्स्ट सेकंडली कॅन्डिडेटच्या इन्कम, स्टेटस, पोस्ट ह्याच्याशी नॉन क्रीमी लेअरचा काहीही संबंध नाही आहे. सो मी काय केलं किंवा मी डॉक्टर म्हणून काय प्रॅक्टिस केली किंवा त्याच्यामध्ये काय केलं हे तर त्याचा आणि माझ्या नॉन क्रीमी लेअर स्टेटसचा काहीही संबंध नाही. त्याच्यामुळे ह्या गाड्या ज्या लिंक करताय तुम्ही नॉन क्रीमी लेअर स्टेटससाठी, इट्स अ फनी थिंग बट आय विल स्टील टेल यू. नाही काय म्हणजे मी लिंक करतोय असं नाही, म्हणजे इन जनरल लोक जे लिंक हायकोर्टाने स्वतः म्हटलं की द पर्सन विथ नॉन क्रिमिनल किंवा ज्यांचं लो इन्कम ग्रुप आहे, 6 लाखाच्या कमी इन्कम आहे, त्या इन्कम मध्ये मर्सिडीज बेन्झ, महिंद्रा थार आणि आपण जे तिसरी गाडी म्हटलं BMW, या 3 लक्झरी कार स्वतःच्या नावावर असणं शक्य नाहीये असं कोर्टाने म्हटलंय. आणि जे सर्वसाधारण लॉजिक नाही वाटतं, त्याचं पण एक्सप्लेनेशन देते मी तुम्हाला. कोर्टाने सेम ऑर्डरमध्ये खाली म्हटलंय की दिस इज डू नॉट कन्सिडर दिस ऑन द मेरिट्स ऑफ द केस. दीज ऑब्झर्वेशन्स हॅव नॉट बीन मेड ऑन द मेरिट्स ऑफ द केस. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तिथे माझ्या OBC नॉन क्रिमी लेअरवर डिबेटच नव्हतं. बरोबर. बिकॉज अथॉरिटी जी आहे OBC नॉन क्रिमी लेअरची ती वेगळी अथॉरिटी, इश्युइंग अथॉरिटी वेगळी, इन्व्हेस्टिगेटिंग अथॉरिटी वेगळी, पोलिसांचा आणि त्याचा काहीच संबंध नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही जे BMW आणि मर्सिडीज बद्दल बोलताय, मर्सिडीजचं जे मॉडेल आहे 2003चं मॉडेल, ते पण मी सेकंड हँड घेतलं होतं 5 लाख रुपयाला. सो ते मी माझ्या इन्कम मधून घेतलेलं नंतर. आणि दुसरी जी BMW तुम्ही बोलताय ती सुद्धा मी सेकंड हँड घेतली होती. सो त्याचं जे ओरिजिनल प्राइस आहे, त्याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट किती पण असू दे, पण मी ते सेकंड हँड, इनफॅक्ट त्याचं मॅन्युफॅक्चरिंग 2013चं आहे आणि मी ती गाडी विकत घेतली 2018-19. सो त्याचं जे ॲक्च्युअल कॉस्ट आहे, तुम्ही जर ते स्क्रॅपच्या गाड्या आहेत, दोन्ही वर्किंग कंडिशनमध्ये नाही, ऑन रेकॉर्ड जरी तुम्हाला दिसत असल्या, इज मोर दॅन 20 years ओल्ड. त्याच्यामुळे त्या दोन्ही ज्या गाड्या आहेत त्यांचं काहीच हे नाही. महिंद्रा थार मी 2022 मध्ये घेतलेली आणि एक बेसिक गाडी मी माझ्या डॉक्टरच्या पगारातून तर मी तेवढी अफोर्ड करूच शकते. सो त्याच्यामध्ये काही असं हे नाहीये, ते ऑन रेकॉर्ड आहे. असं नाहीये की मी कुठून तरी ब्लॅक मार्केटमधून ती गाडी आणली, ऑन रेकॉर्ड गाडी घेतलेली मी, ते ऑन रेकॉर्ड म्हणून ती तुमच्या नावावर आली. त्याच्यामुळेच मग तसं जर घ्यायचं असतं तर मग काही पॉसिबल आहे, पण तसं नाहीये. ती मी ऑन रेकॉर्ड घेतलेली आहे, मी माझ्या इन्कम मधून घेतलेली आहे आणि त्या बाकी 2 गाड्या चालत नव्हत्या म्हणून तर ही तिसरी गाडी घेतली.